चला भारतीय इतिहासातल्या एका अशा धाडसी हल्ल्याबद्दल बोलूया ज्याने एका बलाढ्य साम्राज्याला हादरवून सोडलं. ही गोष्ट सुरू होते पुण्यातून, महाराजांचं बालपणीचं घर म्हणजेच लाल महाल. पण त्यावर ताबा मिळवून बसला होता मुघल सरदार शाहिस्तेखान. त्याच्यासोबत होतं प्रचंड सैन्य आणि त्याला वाटत होतं की महाराजांचं स्वराज्य आता संपलंच. पण फक्त एका रात्रीत असं काही घडलं ज्याने अख्खं मुघल साम्राज्य हादरलं. आपण बोलतोय 5 एप्रिल 1663च्या रात्री लाल महालावर झालेल्या त्या अविश्वसनीय हल्ल्याबद्दल. तर झालं असं की 1660 पर्यंत औरंगजेब स्वराज्य संपवायला पूर्णपणे तयार होता. परिस्थिती खरंच खूप बिकट होती. शाहिस्तेखानावर सरळ हल्ला म्हणजे आत्महत्याच. इथेच महाराजांनी वापरली त्यांची बुद्धी. शक्ती नाही तर युक्ती. योजना एकदम पक्की होती. अचूक वेळ, गुप्तता आणि अचानक हल्ला यावर सगळं अवलंबून होतं. अंधार आणि एका लग्नाच्या वरातीचा आसरा घेऊन इतिहासाला कलाटणी देणारी ती रात्र जवळ येत होती. पण अचानक त्या शांततेचा भंग झाला, थेट शाहिस्तेखानाच्या महालात. हल्ला इतका वेगवान आणि अचूक होता की गोंधळात शाहिस्तेखानाची बोटं कापली गेली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महाराज आणि त्यांचे सगळे मावळे सुखरूप परत आले. याचे परिणाम दूरगामी होते. मुघलांचं मनोधैर्य खचलं आणि स्वराज्याचा आत्मविश्वास वाढला. पण एक लक्षात घ्या, हा फक्त हल्ला नव्हता, हे होतं एक मानसिक युद्ध. याने औरंगजेबाला स्पष्ट संदेश दिला, कोणीही सुरक्षित नाही, शिवाजी महाराज कुठेही पोहोचू शकतात. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की हा इतिहासातील सर्वात धाडसी कमांडो हल्ला होता का?